रोज काय ना काय चालू आहे. अरे तुमची बॅग चेक केली, अरे तुमचीच केली का? हे निवडणूक आयोगाने सांगितलंय तुमच्यात पैसे नाही तर कशाला तिकडे काय कर नाही, त्याला डर कशाला? आता मी येताना माझी बॅग चेक केली, मी बाबा बोललो तुमची ड्युटी आहे करा, त्याच्यामध्ये माझे कपडे आहेत, बाकी काय नाही आहे, युरिन पॉट पण नाही. समजलं नाही तुम्हाला? आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की अरे हे असे छोटे छोटे कारण सांगून तुम्ही कारण दाखवून या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न करताय. या एकनाथ शिंदेला किती शिव्या देणार तुम्ही? किती शिव्या शाप दिले तरी सुद्धा माझ्या समोर ही माझी जनता जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं बाल बाका होऊ शकत नाही. अरे ते म्हणतात क्रांतीची मशाल, अरे घराघरात आग लावायची मशाल आहे, ती आग लावताय. 23 तारखेला गुलाल उधळायचा आहे ना. आता म्हणतात लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली, पैसे कुठून आणले? आता तुम्ही जे केलंय 3000 रुपये देणार, तुम्ही काय आवाळातून पाऊस पडणार? हा, अरे आम्ही तर पूर्ण व्यवस्था केली आहे. तो माझ्या लाडक्या बहिणींना 5 हप्ते आम्ही भरलेत. 5 हप्ते ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता भरला. याचं कारण ही काळी मांजरं आडवी आली असती, आचारसंहितेमध्ये बंद करा म्हणून आम्ही नोव्हेंबरचा पण हप्ता दिला. आता माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, तुम्हाला 20 तारखेला मतदान झाल्यावर या डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात पडल्याशिवाय राहणार नाही, तर आम्ही देणार. आणि या योजनेमध्ये आपण काही फेरफार केलाय. तिथे मला मुस्लिम महिला दिसत आहेत, त्यांना आपको भी मिले पैसे, आपको जिनको नहीं मिले हैं उनको भी मिलेंगे. इसमें हिंदू मुस्लिम सिख ईसाई कोई भेदभाव नहीं है. हर योजना सबके लिए लागू की हुई है. लेकिन वो डराते हैं संविधान बदलेगा. मुझे अभी संविधान मला भेट दिलं. संविधान बदलणार, फेक नॅरेटिव्ह केलं लोकसभेला. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, मुस्लिम ख्रिश्चन दलित सगळ्यांना आदिवासींना घाबरवलं. पण तुम्ही धर्मापेक्षा विकास महत्वाचा आहे. तुमच्या एरियात चांगले रस्ते, हॉस्पिटल, दिवाबत्ती, गार्डन, तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे, हे तुम्ही बघा. आणि या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही 1500 ठेवणार नाही. आम्ही ताकद वाढवा, तुम्ही आशीर्वाद द्याल तर हे पैसे वाढत जातील. आम्ही वचननामा केला. या वचननाम्यामध्ये पहिल्या क्रमांकाला लाडक्या बहीण योजनेला 1500 वरून 2100 रुपये आम्ही केले. आणि लाडकी बहिणींना सुरक्षित बहीण द्या म्हणाले. लाडक्या बहिणींना सुरक्षित बहीण देण्यासाठी आम्ही महिला पोलीस दलामध्ये 25,000 महिला पोलिसांची भरती करतोय. अरे तुम्ही तर सांगितलं बदलापूरचा कांड झाला, एका चिमुरडीवर बलात्कार झाला, तेव्हा म्हणाले तुम्ही त्या आरोपीला पकडा, रेल्वे बंद केली, आम्ही त्याला फाशी देतो. त्याच्या बायकोने कंप्लेंट केली, हा माणूस हैवान आहे, हा माणूस नाही, हा हैवान आहे आणि याला फाशी झाली पाहिजे असे स्वतः त्याच्या बायकोनी सांगितलं. हा नराधम आहे, याला माफ करण्याच्या लायकीचा नाही. आणि जेव्हा त्याला पकडून पोलीस घेऊन चालले, पोलिसांच्या पिस्तूलमधून बंदूकची गोळी त्यांनी मारली. आणि पोलीस काय बघत बसतील? पोलिसांनी त्यांचं काम केलं, कार्यक्रम करून टाकला त्यांचा. आणि मग म्हणाले पोलिसांना असं कसं केलं? अरे जर त्याला सोडला असता तर म्हणाले असते बंदुका काय शोसाठी ठेवल्यात, इकडून पण वाजव तिकडून पण वाजव. पण बदलापूरचं काम बरोबर झालं की नाही ते मला सांगा. आमच्या राज्यामध्ये मुली बाळींवर कोणी वाकड्या नजरेने पाहिल, अन्याय अत्याचार करेल, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही 25,000 पोलीस महिला भरती करतोय. शेतकऱ्यांना कर्जमाफ 12,000 ते 15,000 प्रत्येक. कशाला काय सगळ्यांचे चेक करतायत ते तेवढं काय मोठं ते व्हिडिओ. आमच्या भागात मी आता रोज 7-8 सभा करतो. माझा हेलिकॉप्टरचा फॅन चालू असतो, मी उतरतो आणि सरळ गाडीमध्ये जाऊन बसतो. निवडणूक आयोगाचे कोणी येतात, बॅगा चेक करतात, रोज चेक करतात. पण आम्ही व्हिडिओ काढून तो व्हायरल नाही करत. काय बोलायचं? आणि म्हणून निर्माती बंबलतात, काय केलं काय केलं. अरे काय नाही केलं ते विचारा. आज सुशिक्षित बेरोजगारना जे डिप्लोमा डिग्री आणि 12वी आहेत त्यांना 6,000 8,000 10,000 प्रशिक्षण भत्ता कधी मिळाला होता? कधी राज्याने बघितलं होता? कधी सुशिक्षित बेरोजगारांनी पाहिलं होतं? त्यांना दिले. आता ते 10,000 रुपये आम्ही करणार. वर्षाला 10 लाख लोकांचं टार्गेट ठेवलं. अंगणवाडी आशा सेविकांना 15,000,
आणि तुमच्या वीज बिलात तुम्हाला येणारं वीज बिल याच्यामध्ये 30% सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार, हे तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है.